मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये अन्नपूर्णा नयनताराशी बोलत असते। घरातील नोकर माणसांना सुद्धा सोडू नका आणि तेवढ्यात तेथे कामिनी येते। कामिनी हे सर्व ऐकते तर अन्नपूर्णा कामिनीकडे बघत असते आणि कामिनी आता सॉरी म्हणते आणि तिला आता मात्र ऋषी तिकडे कमळीच्या गावाला काय करतो हे नयनताराला दाखवायचं असतं, म्हणून कामिनी आता तेथे आलेली आहे आणि मुद्दा मात्र आता ती नयनताराजवळ ऋषीचा विषय काढते। अगं नयनतारा, मला विचारायचंच होतं की ऋषी कुठे गेला, तो दिसत नाही, आज तू एकटी कशी आली, ऋषी तुझ्या सोबत का आला नाही, असं आता विचारण्याचं तिचं एक नाटक सुरू असतं। आता अनिका फोनवर हे सर्व ऐकत असते कारण कामिनीने फोन चालू ठेवलेला असतो। कामिनी पुढे म्हणते की हे बघ ज्यावेळेस आता हा ऋषी ती गावच्या कमळी आहे, वहिनीची खोटी नात बनून या घरात राहिली होती, त्यावेळेस प्रत्येक वेळेस मात्र ऋषी तुझ्या सोबत आला होता, पण आता कुठे गेला ऋषी। त्यावर आता नयनतारा म्हणते की ऋषी बाहेर गेलेला आहे। कामिनी म्हणते की हो, आणि हो का, कुठे गेलेला आहे बरं ऋषी, असं विचारते। तेव्हा नयनतारा म्हणते की तो त्याच्या मित्राबरोबर बाहेर म्हणजे आउट ऑफ इंडिया इकडे गेलेला आहे। आता हे ऐकून अनिकाला तर धक्काच बसतो, म्हणजे ऋषी नयनताराशी खोटं बोलला हे अनिकाच्या लक्षात येते। नयनतारा पुढे म्हणते की एक्झॅक्टली ऋषी कुठे गेला हेच मला माहिती नाही आणि अन्नपूर्णाला राग येतो। अन्नपूर्णा कामिनीला म्हणते की अजून काही तुला विचारायचं आहे का, कारण आम्ही महत्वाचं बोलतोय। तेव्हा आता कामिनी परत म्हणते की सॉरी खरं तर मीच मध्ये आले आणि बोलायला सुरुवात केली, पण चालून दे, ठीक आहे तुमचं, आलेच असे बोलून आता कामिनी बाहेर निघून येते आणि अनिकावर फोनवर बोलायला सुरुवात करते आणि तिला ऐकलंस का असं विचारते। तेव्हा आता अनिका म्हणते की हो ना, ऋषी इतका खोटारडा आणि इतका म्हणजे खोटं बोलतो हे मला वाटलंच नव्हतं, आणि ते पण त्या गावच्यासाठी इतकं खोटं बोलतो। आता मी काय करू, कारण ह्या सगळ्याचा मला फार राग येतोय आणि हा ऋष हे सर्व का करतोस, आणि नाही, हे सर्व नाही चालणार आणि आता मात्र मी हे होऊनच देणार नाही। आत्ताच्या आता मी नयनतारा मॅडमला हे सर्व काही दाखवतो, व्हिडिओ कॉल करते आणि व्हिडिओ कॉल मध्ये सगळं काही दाखवते। तेव्हा आता कामिनी तिला म्हणते की अगं मूर्ख मुली, हे जे काही तू करते अतिघाई तुला संकटात नाही, हे तुला नडतं, लक्षात घे। तेव्हा अनिका म्हणते की अगं पण आजी, अगं मी काय करायचं आहे, ऋष मात्र काम करताना मी बघत राहायचं आहे का, हे होऊन देऊ का मी। त्यावरती कामिनी म्हणते की असं कुठे म्हटलं, मी फक्त तुला जे काही सांगत आहे तेच तू कर। तेव्हा मात्र अनिका खूपच खुश होते आणि मी हेच करते असं म्हणते आणि बाय करून शेवटी फोन ठेवते। त्यानंतर कमळी मात्र खूप नाराज असते आणि ती मात्र आता कृष्णाईच्या खानावळे तेथे आहे तर तेथे येते आणि आता तेथे आतमध्ये आल्यानंतर कृष्णाई मात्र आता आपल्या त्या नातीला भरवत असते आणि तेवढ्यात कमळी हे सर्व बघून रडायला येतं, तिला रडत असते तर कृष्णाईचं लक्ष जातं। कृष्णाई म्हणते की ए पोरी, अगं ये ना आतमध्ये। त्यानंतर कमळी दारातच उभी असते तर कृष्णाई तिच्याजवळ येते आणि म्हणते की काय ग पोरी, तुला जेवायचं आहे का, ये ना आतमध्ये, तुला काय लागतं ते सांग, तोपर्यंत मी हात धुवून येते। तेव्हा आता कमळी डोळे भरून पाहत असते, तिच्या डोळ्यात पाणी येतं। कृष्णाई हात धुवून येते आणि आता हात धुवून आल्यानंतर सुद्धा कमळी तेथेच उभी आहे तर कृष्णाई तिच्या हाताला धरते आणि तिला आतमध्ये घेऊन येते आणि कमळीला ती खुर्चीवर बसवते तर कमळी रडत असते। कृष्णाई तिला विचारते की काय झालं, रडतेस कशाला, रडू नकोस म्हणून आपल्या पदराने तिचे डोळे पुसते आणि काय झालं, तुला भूक लागली का, पैसे नाही का तुझ्याकडे, आणि हे बघ कोल्हापूरमध्ये जेवायला मात्र आता पोटामध्ये भूक आणि पैसे नाही लागत, फक्त माया लागते, आता इथे कोणी उपाशी नाही राहत, थांब मी तुझ्यासाठी भाजी भाकरी घेऊन येते, बस तू। तेव्हा आता कृष्णाई जायला निघते तिच्यासाठी भाजी भाकरी आणायला, पण कमळी तिचा हात धरते आणि हात धरून मात्र आता आपल्या चेहऱ्याला लावत असते। तेव्हा कृष्णाई तिच्याजवळ बसते आणि विचारते की काय झालं। तेव्हा कमळी म्हणते की आई, आजी, आजोबा या सगळ्यांची नाती मात्र देव घट्ट बांधून ठेवतो, त्यांना आपल्यापासून तो लांब का नेतो बरं, ते पण कायमचं, आणि त्यांच्यावर आपल्याला प्रेम करायला शिकवतो, माया करायला शिकवतो आणि नंतर त्यांच्याशिवायच आता राहायला शिकवतो। तेव्हा आता कृष्णाई तिला समजावते की अगं देवाला स्वतःला मात्र त्यांच्याजवळ पोहोचता येत नव्हतं, म्हणून त्याने आईला बनवलं आणि तिच्या बरोबरीने मात्र सगळी नाती आपल्या सोबत जोडली। देवाने आपल्याला मन दिलं, बुद्धी दिली, परंतु आपणच भावडी माणसं आहोत। जेव्हा मात्र तो आपल्या माणसाला घेऊन जातो तेव्हा आपण देवाला दोष देतो, पण देव मात्र त्याचंच काम करतो आणि जो जन्माला येणार तो शेवटी जाणारच ना। काय झालं, तुझं कोणी गेलेलं आहे का असं विचारते। तेव्हा आता कमळी रडायला सुरुवात करते, ती रडतच म्हणते की माझे आबा गेले, आबा म्हणजे माझे आजोबा मला खूप जीव लावायचे आणि मला खरंच खूप प्रेम करायचे, माझ्यापासून खरंच लांब का घेऊन गेला, मला असं वाटतं की मी सुद्धा त्यांच्याकडे जावं, त्यांच्याबरोबर तिकडे। तेव्हा आता कृष्णाई तिला समजावते की अगं वेडी आहेस की खुळी आहेस, आणि हे बघ अगं हा सृष्टीचा नियम आहे, जाणारा शेवटी जाणारच, परंतु आपण असं त्याच्यासोबत जायचं नसतं। खिलाऱ्यांनी मात्र आता जो काही आपल्याला रस्ता दाखवलेला असतो त्या रस्त्याने आपल्याला जायचं असतं, आणि हे बघ तुझ्या आजोबांनी जे काही तुझ्याकडून स्वप्न बघितलेलं आहे ते स्वप्न तुला पूर्ण करायचं आहे, त्या मार्गाने तू चालत राहायचं असतं। जर तू असंच करत राहिली, तुझ्या आबांचं
आबांचं स्वप्न पूर्ण करत राहिली तर तेव्हा तुझे आबा तुला वरून कौतुकाने बघत राहतील आणि बघतील की नाही हो ना. तेव्हा आता अगदी प्रेमाने तिचे अगदी गाल वगैरे धरून तिला सगळं काही समजावत असते. तेव्हा आता कमळीच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू येतं. कृष्णाई खुश होत हसते आणि म्हणते की आता कसं हे बघ, तुला जरी आबांची इतकी आठवण येते तर कुणाच्या तरी रूपाने मात्र ते तुला नक्कीच भेटते. कदाचित मात्र आता सुद्धा ह्या कृष्णाच्या रूपात सुद्धा ते तुला भेटत असतील. कमळी लगेच कृष्णाला विचारते की एक विनंती करू का. त्यावर कृष्णाई म्हणते की हो कर ना. कमळी म्हणते की हे बघा, मी नेहमी माझ्या आबांसोबत एक गोष्ट करायची, तुमच्या सोबत करू का. तेव्हा कृष्णाई म्हणते की हो चालेल. आणि दोघे आता एकमेकींच्या हातावर टाळ्या देतात. तर कृष्णाई खुश होत आता कमळीला आपल्या मिठीत घेते आणि कमळी आता खूपच खुश होत कृष्णाईच्या मिठीत येऊन तिला आबांना भेटण्याचा आनंद मिळतो. खूप मोकळं मोकळं वाटतं. कृष्णाई तिला प्रेमाने म्हणते की बाळा, तू आता रडू नकोस. काही परिस्थिती समोर येईल ना तर त्याला तोंड द्यायचं, लढायचं. आणि हे बघ, तू तुझ्या आबांचं स्वप्न पूर्ण कर असं म्हणते. हे बघ, तुला कधी पण केव्हाही गरज लागली तर तुला तुझ्या आबांची जर आठवण आली मला भेटायला यायचं ह्या कृष्णाईला. आता कमळी हसत हो म्हणते. कृष्णाई तिला परत मिठीत घेते आणि म्हणते की बघ आता कसे हसली बरं. आणि तिला प्रेमाने आपल्या मिठीत थापडते, जवळ घेते, समजावते. आणि तिला कृष्णाईची माया आपल्या आबांसारखीच वाटते. त्यानंतर आता इकडे ऋषी गोठ्यामध्ये झाडून वगैरे घेत असतो. तेवढ्यात त्याला फोन येतो. तो फोन सरोज काकीचा असतो. तेव्हा फोन उचलतो आणि हॅलो म्हणतो. तर सरोज काकी म्हणते की हो ऋषी बाबा, मी सरोज बोलते. कमळी सकाळपासून चिडून गेलेली आहे, अजूनपर्यंत ती घरला परत नाही आली हो. तेव्हा आता हे ऐकून ऋषीला धक्का बसतो. ऋषी म्हणतो की काय बोलतात, बापरे, कुठे गेली असेल आणि कुठे असेल, काही अंदाज आहे का. त्यावरती आता सरोज म्हणते आणि ती नक्की शेतात गेली असेल, कायम बसत असते तिकडेच गेली असेल. जर मी आता गेले तर ती माझ्याशी नाही बोलणार, कारण ती माझ्यावर चिडलेली आहे. आणि हे बघा ऋषी बाबा, मला काय करावं तेच समजेनासं झालेलं आहे. आता कुठे काही चांगलं व्हायला सुरुवात झाली तर नक्की काहीतरी गोंधळ होऊन बसतो. आणि खरंच माझं आता काही डोकं चालना झालेलं आहे, काय करावं तेच समजत नाही. म्हणून आता रडत असती ऋषीला कमळीला बघायला सांगते. त्यावर आता ऋषी म्हणतो की मावशी, तुम्ही काही काळजी करू नका, मी बोलतो तिच्याशी आणि तिला शोधून घरी घेऊन येतो. असे बोलून आता तो फोन ठेवतो. त्यानंतर आता ऋषी कमळीला शोधायला निघून जातो आणि तेवढ्यात तेथे आता घराच्या मागून, त्या गोठ्याच्या मागून अनिका येते आणि ऋषी रुष करत असते. इकडे तिकडे शोधते. तेथील गायींना विचारते ऋषीला पाहिलं का. इकडे तिकडे बघते. आवाज येते की ऋषी, अरे यार, हा ऋषी कुठे गेला असेल म्हणून त्याच्या मागे आता रुष करत येते. त्यानंतर कमळी एका झाडाखाली बसलेली असते. ऋषी तिला शोधत तिकडे येतो आणि बघतो तर कमळी त्याला समोर दिसते. कमळी विचारत असते आणि तेव्हा ऋषी तिला बघून आता हात करतो आणि तिच्याशी हसतो. तेव्हा तर कमळी त्याच्याकडे पाहते आणि परत खाली बघते. तेव्हा ऋषी म्हणतो की मातीची मात्र कशी मजा असते, आपण मात्र ह्या मातीमध्ये इतके कष्ट करायचे, पेरणी करायची, त्यातून पीक येतं. पण एवढं सगळं काही कष्ट वगैरे करतो आणि मग पीक चांगलं येतं असं नाहीच. थोडंसं पीक खराब येतं आणि त्या खराब पिकाची विल्हेवाट लावायची, हे सगळं जपून ठेवायचं खरंच हे किती कठीण आहे. आणि बघ ना कमळी, अगं आपल्या लाईफचं सुद्धा असं आहे, चांगल्या गोष्टी असतात, चांगल्या आठवणी असतात, जपून ठेवायच्यात आणि वाईट असतात तर सोडून द्यायच्या असतात आणि मगच आपण आनंदी राहू शकतो. आता हे सर्व ऐकल्यानंतर कमळी म्हणते की हे बघा सर, आपण जे काही म्हणतो ते मला कळतं. तर आता ऋषी गोड बोलून तिच्याजवळ येऊन बसतो. तर कमळी म्हणते की प्रत्येक टायमाला ते जमेल असं तर नाही ना. आता ऋषी म्हणतो की का जमलं आहे असा हट्टदास नाहीच, जमलंच पाहिजे म्हणून हे सर्व जमवावं, त्याशिवाय मात्र आपण सुखी कसं राहणार बरं. हे बघ कमळी, तू माझ्यापेक्षा जास्त समजूतदार आहेस, त्यामुळे ह्या गोष्टी तुला सहज समजतील. मला फक्त तुला हे सांगायचं आहे की तू आईशी भांडू नकोस. अगं तिच्याशी तू जाऊन बोल, तिने तुझं वाईट व्हावं म्हणून नाही ना हे सर्व केलं ते चांगल्यासाठीच केलं. तेव्हा आता कमळी म्हणते की सर, मी सुद्धा रुसून तिच्याशिवाय कुठे जाणार आहे बरं. अगोदर जेव्हा मी रुसायचे तेव्हा आबा यायचे आणि असं तुमच्यासारखं समजवायचे, पण आता ते सुद्धा नाही. मग आता माझं आहे तरी कोण. त्यावर तर ऋषी म्हणतो की अगं तू असं काय करतेस, मी आहे ना तुझ्या सोबत. तेव्हा आता कमळी आणि ऋषी एकमेकांकडे बघत असतात. त्यानंतर आता ही वेडपट अनिका मात्र इकडे तिकडे आता विचारत येत असते की तुम्ही कुठे ऋषीला बघितलंस का. एक बाई पाणी आणण्यासाठी जात आहे. तिला विचारते की ऐका हो, तुम्ही ऋषीला कुठे बघितलंस का. तेव्हा ती नाही म्हणते. अनिका तिलाच वर म्हणते की वेडपट. तेवढ्या समोरून आता दुसरा माणूस येतो आणि त्याला म्हणते की ऐका, तुम्ही टॉल ऋषीला कुठे बघितलेला आहे का असं विचारते. आणि तेवढ्यात आता तो दुसरा माणूस येतो आणि त्याला विचारते की ऐका हो, तो टॉल ऋषी आहे ना, त्याला कुठे बघितलं का. तेव्हा तो म्हणतो की हो आहे ना, तिकडे शेताकडे गेलेला आहे, तिकडे सरळ जा. अनिका म्हणते की थँक्यू.
आणि तेव्हा आता कमळी आणि ऋषी जेथे बसलेले आहेत एकमेकांसोबत गप्पा करत तिकडे ते अनिका यायला निघते. तर इकडे कमळी आता ऋषीला म्हणते की तुम्ही इथे आहात ना, त्याचंच मला खूप टेन्शन आहे आणि सर तुम्हाला असं वाटतं की मी माझ्या आईसोबत जाऊन बोलावं म्हणून, आणि असं मला सुद्धा वाटतं की तुम्ही सुद्धा तुमच्या आईकडे परत जावं. आणि तेवढ्यात अनिका आता तेथे येते आणि त्या एका झाडाला टेकून आता ती तेथे वर चढते आणि मुद्दाम आता यांचं बोलणं ऐकते तर ऐकते, परंतु आता तिला नयनताराला व्हिडिओ कॉल करायचा असतो. कमळी ऋषीला म्हणत असते की हे बघा सर, तुम्ही शेतामध्ये काम करतात, इतकं सगळं काही गोठ्यामध्ये शेण वगैरे काढतात, धारा काढतात, आणि जर हे तुमच्या आईला जर समजले तर त्यांना काय वाटेल, त्यामुळे जरा त्यांचा सुद्धा विचार करा. त्यावरती ऋषी आता सगळं काही ऐकून घेतो. आईला मी फोन केला होता पण तुमच्या गावामध्ये नेटवर्कचा इश्यू आहे, तर त्याला मी काय करू बरं कमळी, आणि हे बघ मी तिला घरी गेल्यानंतर सगळं काही सांगणार आहे, आणि म्हणजे मी आता तिच्या मनाचा विचार नाही करत. तेव्हा आता कमळी उठते आणि कमळी म्हणते की तरी सुद्धा मला असं वाटतं की तुम्ही येथे जावं. ऋषी उठून तिच्या मागे येतो आणि तिला म्हणतो का तू आल्यापासून जा जा लावलंस ग, मी तुला सांगितलं ना मी तुला मुंबईला घेतल्याशिवाय कुठेही नाही जाणार म्हणून. अगं मला तू मुंबईला यायला हवं आहे, तू शिक्षण पूर्ण करावं असं वाटतं. तेव्हा आता कमळी रागावते आणि म्हणते की सर मी तुम्हाला किती वेळेस समजावलं. तेव्हा ऋषी तिचं काही न ऐकता तिचा हात धरतो आणि म्हणतो की कमळी मला तू माझ्या आयुष्यामध्ये हवी आहे, हे स्वप्न आता तुझं आणि आबांचं नाही राहिलं, हे स्वप्न आता माझं सुद्धा आहे. तू अगोदर घरी जा आणि आईशी बोल, येथे बसायला तू आता मला दिसायला नको. तेव्हा अनिका हे सर्व ऐकते आणि मोबाईल मध्ये सगळं काही फोटो वगैरे काढून घेते. ऋषी तिला घरी जायला सांगतो. तेव्हा आता कमळी मात्र आता ऋषीच्या बोलण्याचा विचार करते आणि घरी निघून येते. तर अनिका खूपच रागवलेली असते. ती रागाने कमळीकडे बघत ती ऋषीच्या मागे येते आणि ऋषीला म्हणते की ऋषी माझं ऐकून घे, का तू इथे थांबलेला आहे, अरे मी तुला सांगते ना आपण दोघंही मुंबईला परत निघून जाऊयात, चल ना तू परत, तरी सुद्धा तू माझं का ऐकत नाही बरं. ऋषी एकही शब्द बोलत नसतो. तेव्हा आता अनिका म्हणते की अरे तू कशासाठी इथे थांबलास, त्या गावच्या कमळीसाठी. आता जेव्हा आता गावच्या कमळी असं जेव्हा अनिका म्हणते ऋषीला फारच राग येतो. ऋषी अनिकावर जोरात ओरडतो. अनिका पुन्हा विचारते की कमळीसाठी का. ऋषी रागाने तिला हो असं म्हणतो. मी तिच्यासाठीच थांबणार आहे आणि तिला सोबत घेतल्याशिवाय मी कुठेही नाही येणार असं डायरेक्ट तिला उत्तर देतो. तेव्हा अनिकाला फारच राग येतो आणि ऋषी तेथून निघून गेलेला असतो. आणि अनिका म्हणते की तू त्या गावच्या कमळीसाठी थांबला तर, आणि ठीक आहे तू थांब, मी बघते तू कसं थांबतो ते. आता इथे नेटवर्क नसल्यामुळे आता हा व्हिडिओ मी नयनतारा आंटीला कसा दाखवू असा ते विचार करत असते आणि नेटवर्क शोधत असते. त्यानंतर इकडे सरोज कमळी केव्हा सकाळपासून गेलेली आहे, आता काही खाल्लेलं सुद्धा नाही. आता केव्हा म्हणजे तिची वाट बघू केव्हा येईल ती. तर निंगी आता सरोज काकीला म्हणते की अगं सरोज काकू, अगं तू कशाला टेन्शन घेत बसलेली आहेस, ऋषी सरांना सांगितलेलं आहे ना ते काही पण करून तिला घरी घेऊनच येतील. तेव्हा सरोज म्हणते की अगं नाही ग, माझंच चुकलं, मी तिच्या मागे जायला हवं होतं. म्हणून सरोजला आता कमळीची काळजी वाटते आणि तेवढ्यात कमळी तिच्या समोर उभी राहते आणि तिच्याकडे पाहत असते. आता सरोज खुशत म्हणते की कमळे अगं आलीस का बाई तू, ए हातपाय तोंड धुवून घे, गरम गरम भाकरी मी तुझ्यासाठी बनवलेली आहे, ती खाऊन घे जरा 2 घास. तेव्हा आता कमळी डायरेक्ट येते आणि सरोजला घट्ट मिठी मारत रडत असते. सरोज तिला विचारते की अगं कमळे काय झालं रडायला, का रडतेस तू. कमळी आता आईची माफी मागते, सकाळी मी चिडले होते, खरंच मला माफ कर. तेव्हा आता सरोज म्हणते की अगं ते झालं कशाला माफी मागतेस. कमळी म्हणते की आई अगं माझं चुकलंच ग, आजपर्यंत माझ्यासाठी इतकं सर्व काही केलं आणि मी तुझ्यावर चिडले, मला काही हक्क नाही तुझ्यावर चिडण्याचा. तेव्हा आता सरोज तिला समजावते की अगं मी तुझी आई आहे आणि मुलीचा पूर्ण आपल्या आईवर रागवण्याचा चिडण्याचा सगळं काही हक्क असतो, प्रेम करण्याचा सुद्धा हक्क असतो. आणि मी मैत्रीण आहेस ना तुझी निंगी आहे तशी, मैत्रीचं नातं आहे ना आपल्यामध्ये, तुझं आणि निंगीचं आहे तसं. म्हणून सरोज आता खदखदून हसते आणि कमळीच्या गळ्यात हात घालत आता सरोज निंगीला म्हणते की काय निंगे. निंगी म्हणते की अगं हे बघ मला सुद्धा तुमच्यामध्ये घ्या की. सरोज म्हणते की अगं एकी मग. सरोज त्या दोघींनाही घट्ट मिठीत घेते आणि वेड्या ग माझी पोरी असं म्हणते. त्यानंतर इकडे अन्नपूर्णा आजी आता आई तुळजाईला हात जोडते आणि म्हणते की आई तुळजाई, मला हे नक्की माहिती आहे आमच्यावर तुझी कृपा आहे म्हणूनच इतक्या मोठ्या संकटातून हे वाचलेत, बाबा वाचले, आणि मला पूर्ण विश्वास आहे आई तुझ्यावर, या सगळ्यातून ते नक्कीच बरे होतील. आणि आता फक्त मला या घातपाताच्या मुळाशी जायचं आहे. आणि 18 वर्षापूर्वी मात्र हे आमच्या सुनेला आणि गौरीला आणि त्यांच्या मुलीला यांना आणायला गावी गेले होते. त्यावेळेसच मात्र त्यांचा अपघात झाला होता. पुन्हा मात्र आता त्यांनाच अपघात झाला. त्यामुळे आई मला असं नक्की वाटतं की ह्या दोन्ही अपघातांचा एकमेकांशी संबंध आहे. म्हणून हे नक्कीच आहे की माझी मोठी नात या जगामध्ये नाही असं मी स्वतःला पटवत होते. आणि हा सर्व काही प्रकार घडला त्यामुळे मला असं वाटतं नक्की काहीतरी रहस्य आहे, ते मला शोधून काढायचं आहे आणि ते मी नक्की शोधून काढेल. आई तुळजाभवानी मला शक्ती दे. त्यानंतर इकडे कमळी मात्र आपल्या आबांचा फोटो घेते आणि
आबांसोबतच्या सगळ्या काही आठवणी तिला आठवतात. तेव्हा आता कमळी आबांच्या फोटोकडे बघत म्हणते की माझी आता जी काही अवस्था झाली हे सर्व कळल्यानंतर तुम्ही मेलात, परंतु तेव्हा आईची अवस्था काय झाली असेल हे आता मला कळते. तेव्हा हे सर्व सहन करायला ती एकटी होती, पण आता तरी माझ्या सोबतीला ती माझा आधार आहे. आमच्या दोघींचा सुद्धा एकमेव आधार तर तुम्ही होतात आणि आमच्या हक्काचं असं कोणीच राहिलेलं नाही. आता फक्त आम्ही दोघीच एकमेकींच्या साठी आहोत. त्यामुळे आता ती एकटी नाही तर मी सुद्धा कायम त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. आबा तुमची उणीव मला कायम भासत राहील आणि आबा तुमचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असंच असून द्या. म्हणून तो फोटो ती आता उराशी धरते आणि रडत असते आबांच्या आठवणीत. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.